कोणतेही क्षेत्र त्याच्या बाबतीत जरी आपण जरी टाइम ठेवला तरी सेकंदापासून माहिती कोणती जरी इंटरनेट जरी पंधरा मिनिटावरून छोटे छोटे जे आहे त्यानुसार नियम पाळणे सगळ्यात महत्वाचं. नियम जर पाळले तर आपण बघू आजचं मार्केट पण तिथं गेलं तरच आपण पुढसाठी वाचणार आहे. मोठ्या ट्रेडसाठी किंवा जादा कालावधीसाठी आपण आत्ता 15 मिनिटाचा टाइम फ्रेम जातो. मग 15 मिनिटाचा टाइम फ्रेम आपण आपल्याला पाहिजे मार्केट बघलं तर खाली आलं इथं काय झालं. इथं आत्ता सध्या मार्केट हे राहिलं खाली येऊन दिलं पाहिजे. मग पुढं खाली येऊन दिलं पाहिजे. आपण जर अशी जर रचना जर केली अशी मार्केट इथं तर आपल्याला इथं खालच्या बाजूला सपोर्ट आणि वरच्या बाजूला रेजिस्टन्स मिळतो. रेजिस्टन्स म्हणजे ज्यावेळेस मार्केट सपोर्टवर येईल त्यावेळेस मार्केट वर जाईल आणि वरून पाहिलं तर वरून रेजिस्टन्स मग इथं रेजिस्टन्सला मार्केट आलं तर इथून खाली येईल. तर इथं रेजिस्टन्स आणि थोडा हँडल पद्धतीने झालं. मग आता आता आज तारीख 1 जानेवारी तर उद्या ह्या परिसरात जर आलं तरच आपण बायची हा जो हाय पॉइंट होता त्याला आल्यानंतर 3 पैकी एक जर झाले तरच आपण घेऊ शकतो. आता इथं जर बघितलं तर हा बुलिश इनगल्फिंग पॅटर्न आहे. कारण की ही जी ग्रीन कॅन्डल आहे हिची ओपनिंग आणि हिची क्लोजिंग हे सगळं आणि आपली जर इथं जर पाहिलं नियमाने जर एंट्री जर आपण जर पाहिली तर आपली एंट्री आहे इथं. आपला स्टॉप लॉस आहे हा स्टॉप लॉस आपल्याला परवडतो का? परवडत असेल तर घ्यायचा, नाही तर नेक्स्ट टाइम पुढची एंट्री बघायची. मग आता इथे जर आपण जर आपला टोल जर टाकला रिस्क रिवॉर्डचा टोल जर टाकला तर इथं पाहिलं तर हा हाय पॉईंट बघितला आपली एंट्री आपला स्टॉप लॉस आहे आणि एका स्थितीचं आपलं टार्गेट कुठे आहे त्या परिसरावर. आपण असं गृहीत धरतो आपण टार्गेट पूर्ण झालं. आता फक्त एवढंच लक्षात ठेवायचं की मार्केट ह्या परिसरात जर आलं पोलीस त्यापैकी जर
टार्गेट